मंडळी, दिवाळीचं फराळ खाऊन ज्यांना कंटाळा आला असेल ना, त्यांच्यासाठी आज मस्त झणझणीत आपण नॉनव्हेजची रेसिपी बनवतो आहे. तर चला बघूया. गोटा खोबरा अर्ध मी भाजून घेतले आणि हे आहेत 4-5 कांदे पातळ चिरून थोडेसे तेलावर परतून घेते. कांदा भाजत आल्यानंतर त्यात मी खसखस टाकणार आहे, साधारण 2 चमचे. तीळही टाकणार आहे आणि तेही आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे कलरवर येईपर्यंत. त्याच्यानंतर इथं टाकणार आहे मी धने जिरे 2-2 चमचे साधारण, आणि तेही भाजून घेते. आता हे सर्व पूर्ण भाजत आल्यानंतर, म्हणजे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायच्या अगोदर तिथं खडा मसाला टाकला तरी चालेल थोडासा, किंवा मग कच्चा वापरला तरी चालेल. चला, गोटा खोबरा मी बारीक तुकडे करून घेते. आता आपल्याला हे वाटायचं आहे. जसं मी सांगितलं की खडा मसालासुद्धा त्यात वाटायचा आहे. तर वाटून घेऊया आपण. इथं घेतलं आहे मी तेल. जसं पाहिजे तसं कमी जास्त तुम्ही तेल घ्या, कारण माझ्याकडं 1.5 किलो चिकन आहे. तर मी 4 पळी तेल घेतले, जी केटलीमध्ये असते ती पळी. आणि त्याच्यात टाकले आलं लसूण वाटलेलं आणि 1 तमालपत्र. आलं लसूणला चांगला कलर येऊ द्यायचा अगोदर, नंतर तमालपत्र टाकायचं 1. आणि हे पहा आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण. आता याला तर मी चांगलं खरपूस भाजून घेतलं होतं, फार जास्त नाही भाजलं तरी चालेल. तर इथं टाकायचे आपल्याला पावडर मसाले. घरचं तिखट आहे, हळद, चिकन मसाला आणि गरम मसाला. तर तेही थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचे, फार जास्त भाजू नका. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धुतलेलं 1.5 किलो चिकन. हे पहा मी टाकून घेतले आणि हे आपल्याला चांगलं 1 ते 1.5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. फुल गॅस नका करू, कारण चिकटलं जाईल खाली, म्हणून थोडासा कमी गॅस करा आणि त्याच्यावर चांगलं परतून घ्या 1.5 ते 2 मिनिट. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, आणि ही आहे भाजलेले जिरेची पूड आणि काळे मिऱ्याची पूड 1.5 चमचा, आणि ते सुद्धा चांगलं मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. पाणी वरचं गरम झालं की त्याच्यात टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला आता घट्ट पाहिजे का ग्रेव्ही पाहिजे किंवा रस्सा पाहिजे हे तुम्ही ठरवा, आणि तुम्हाला पाहिजे तसं हे असं चिकन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं आहे ते.